आपण पाहत आहात आपला लोकप्रिय न्यूज चॅनेल सातारा न्यूज. पाहुयात आत्ताची महत्त्वाची घडामोड. नमस्कार, मी राजाभाऊ बोलतोय, सातारा न्यूज फलटण. आज आपण आहोत फलटण शहराची महात्मा फुले चौकात आणि इथे चाय पे चर्चा चालू असताना फलटण शहरात काही नागरिक काही युवक आपल्या समजत आहे. खरं तर फलटण शहराची निवड फलटण नगरपालिका प्रक्रिया जर मतदान झालं असतं 30 तारखेला झाला लागला असता, पण न्यायालयीन कारणामुळे निवडणूक मुलतवी झाली आणि आता 4 डिसेंबर पासून सर्व निवडणूक प्रक्रिया चालू होणार आणि 20 डिसेंबरला त्याचं मतदान होणार. आता या निवडणुकीत ही निवडणूक पुढे ढकलल्यामुळे काही न्यायालयीन कारणावर पुढे ढकलली. आता या संदर्भात आणि आता चालू असणाऱ्या सर्व काही घडामोडीमध्ये तर आपण आढावा घेणार आहोत फलटणमधील एकूण नागरिकांचा की निवडणूक पुढे ढकलली, शालेय स्थिती योग्य झाली का, वेळ केली, त्याची परिणाम काय होती आणि कोणत्या प्रकारे कोणत्या पक्षाला या पुढे केलेल्या मिळालेला फायदा होईल हे आपण जाणून घेऊया. यात विविध पक्षाचे संघटनेचे कार्यकर्ते पण आपल्या समेत आहेत. आता सुरुवातीला आपल्या समेत आहेत अक्षय तावरे. आपण कोणत्या पक्षाचे आहात, कोणत्या गटाचे आहात हे सांगा. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मी शहर संघटक म्हणून कार्यरत आहे. हां, आणि शिवसेनेच्या माध्यमातून 3 सीट्स म्हणजे प्रभाग क्रमांक 5 आणि प्रभाग क्रमांक 7 मध्ये 3 सीट्स आमच्या नगरसेवक पदासाठी उभा आहे. 3 सीट आहे. बरं, मग आता ही निवडणूक पुढे ढकलली, यामुळे आपणास त्याचा फायदा होणार आहे की तोटा होणार? आता जर बघायला झालं तर तसं नगरसेवकांसाठी फायदा आहे, कारण की जनसंपर्क जो होत नव्हता पिरियड शॉर्ट असल्यामुळं तो आता जनसंपर्क करता येणार आहे. परंतु नगराध्यक्ष पदासाठी ही धोक्याची घंटा आहे, कारण की आता ज्या पद्धतीने इतर ठिकाणी ही नगर अध्यक्ष पदाच्या निवडणुका चालू आहेत आणि तिथले निकाल जर लवकर आले या इलेक्शनच्या पूर्वी 21 इतर ठिकाणच्या, तर निश्चितच तिकडचा परिणाम निकालांचा हा फलटणच्या नगराध्यक्ष पदावरती पडल्याशिवाय राहणार नाही. यासाठी काहीतरी रामराजे नाईक निंबाळकर आमदार राष्ट्रवादी यांनी याचिका दाखल करणार असं समजलं, काहीतरी काल त्यांनी घोषणा केली आहे. हो, करणार आहेत काय? आता हे ते सांगू शकतील. ते सांगू. बरं, आता मला एक प्रश्न विचारता की महाविकास आघाडी विधानसभेला होती, बरोबर? महाविकास आघाडीमध्ये आपला पक्ष होता, राष्ट्रवादी पक्ष होता आणि कोणतं काँग्रेस होतं. पण या नगरपालिकेच्या निवडणुकीत मात्र राजकीय समीकरणं घडली आहेत किंवा वेगवेगळी झाली. आपला पक्ष मात्र एकदम बाजूला पडला आणि आपण वेगळ्या आघाडीने उभे राहिलेलो आहात. आपली आता कोणाबरोबर युती आहे का, कोणत्या पक्षाबरोबर आहे? महाविकास आघाडीचा आहे, फक्त काँग्रेस जो पक्ष आहे त्याच्या उमेदवारांनी थोडासा वेगळा विचार करत जो राजगट आहे त्यांच्यासोबत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. बाकी मग राष्ट्रवादी चंद्रजी पवार जो पक्ष आहे किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आहे तो एकत्रितच निवडणुकीला सामोरं जातो. तुमच्या प्रभागामध्ये तुमच्या पक्षाची काय स्थिती आहे? चांगली परिस्थिती आहे. माझ्या 7 नंबर प्रभागामध्ये फक्त आम्ही एक महिला सीट उभा केलेला आहे आणि निश्चित ते निवडून येईल अशी आम्हाला आशा आहे. पण 2 तुल्यबळ लढतीमध्ये आपलं काय? नाही, ते पुरुष सीटसाठी तुल्यबळ लढती आहेत आणि जे मतदार आहेत ते काम करणाऱ्याला निश्चितच वाव देतील, कारण की नगराध्यक्ष पदाला एक मतदान द्यायचं आहे आपल्याला, पुरुष कॅन्डिडेटसाठी एक द्यायचं आणि महिलासाठी एक द्यायचं. त्यामुळं आता सर्व सुसूत्रता आली आहे. त्यांना नगराध्यक्ष ज्या पक्षाचा निवडायचा ते निवडतील आणि खाली आपल्याला नगरसेवक कुठल्या पक्षाचा पाहिजे किंवा काम करणारा पाहिजे तो त्या ठिकाणी. मला एक सांग, ही निवडणूक पुढे गेली, आता तब्बल 18-20 दिवस आपल्या हातात आहे. आता याचा काही परिणाम येणाऱ्या कोण निवडून येईल, कोण जिंकेल याच्यावरती काय होणार आहे का? मागच्या निवडणुकीचा म्हणजे उद्याच्या होणाऱ्या मतदानानुसार पुढे निश्चित होणार आहे. नगराध्यक्ष पदावर याचा परिणाम निश्चित. नगराध्यक्ष पदावर कोणत्या नगराध्यक्ष पदावर तात्काळ लगेच सांगता येणार नाही, पण अजून तरी लढत म्हणजे नगराध्यक्ष पदाची समीकरण बिघडणार आहेत विजयाची असं तुम्हाला म्हणायचं आहे? विजयाची बिघडू शकतात किंवा पराभवाची बिघडू शकतात, सांगता येत नाही, पण परिणाम दिसेल त्याचा. नाही, बोला की काय निवडणूक लागली परत पुढे गेली, काय सांगा? काय नाही, महाराज साहेबांनी काल सांगितलं आम्हाला सगळ्यांना की आपण तयारीला लागायचं, काम चालू ठेवायचं, कंटिन्यू पब्लिकशी कॉन्टॅक्टमध्ये राहायचे. आपण शिवसेनेचे का? हो. काय नाव आपलं? अभिजित जानकर, एकनाथ शिंदे. म्हणजे अगोदरपासून शिवसेनेत आहे का आता राजगटातून आला? तर राजगटातून आम्ही म्हणजे राजगट आणि शिवसेना एकच पूर्वीचे राजगटाचे कार्य. हो. मग आता आई जी याचिका दाखल करणार म्हटलीत महाराज साहेब, तर त्याचा उद्देश काय सांगा तुमच्या गटात? आता त्या बाकीच्या, जसं अक्षय आत्ता बोलला की बाकीच्या इलेक्शनचा बी त्याच्यावरती परिणाम होऊ शकतो असं आहे ना ते. त्याच्यामुळं ते काल महाराज साहेबांनी पत्रकार परिषद घेतली, प्रांतांना
नोटीस दिलं. बघू आता काय होते पुढं. निवेदन दिलं का नोटीस? निवेदन दिलं. बरं. त्यातनं आता बघू काय होते काय नाही. बरं, दुसरी गोष्ट अशी, तुमच्या नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत त्यांच्या विजयाबद्दल काय? 100% अनिकेत राजेला सुसंस्कृत व्यक्तिमत्व आहे ते, त्याच्यामुळे काय अडचण नाही. पण लढत तुल्यबळ आहे. हो असून द्या ती काय अडचण फलटणकरांची चर्चा आहे, सांगता येत नाही. नाही. नाही 100% आम्ही जिंकणार. तुम्हाला खात्री आहे? हो. का बरं एवढी खात्री? ॲडव्होकेट आहेत, हां स्वच्छ प्रतिमा आहे, हां कधी कोणाच्या सुखात असतात दुःखात असतात सगळ्यांच्या, तसेच विरोधक नसतात ना, असं आहे ते. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं तुमचा चेहरा कोरा आहे, चांगला आहे, सुकृत आहे, निवडून नक्की येणार? 100%. हां. अनिकेत राजे 100% निवडून येणार. शहराच्या मूलभूत सुविधाबद्दल काय करतील ते निवडून आले तर? अजून आता त्यांनी महिंद्रासारखा एक प्रोजेक्ट आणला फलटणमध्ये. परत अजून ते शेतकऱ्यांसाठी ते मक्याचं काहीतरी प्रोजेक्ट चालू आहे त्यांचा, मग बायोगॅसचा. आणि अजून आहेत त्यांच्या डोक्यात चांगले उपक्रम आहेत, संस्था वाढवायच्या नाही, पण त्यांच्या. लोकांना असं वाटतं की निवडणूक आली म्हणून त्यांनी आता हे प्रोजेक्ट पुढे दाखवले. नाही निवडणुकीच्या मागच झालाय ना महिंद्रा, वाढवलायच ना. हां. कमी कुठं गेलाय? वाढवलाय. कमी आणली, महिंद्रा वाढवलं त्यांनी, वाढवतच म्हणजे चालल्यात. तुमच्या विजयाबद्दल खात्री आहे? 100%. आणि धनुष्यबाण खात्री आहे? 100% लागणारच. दादा काय म्हणताय ते बघा, धनुष्यबाण खात्री आहे म्हणताय, तुमचं काय म्हणताय सांगा तर. माझं प्रथमतः तर एक मत असं आहे की जे नगराध्यक्ष पदाला उमेदवार आहेत शिवसेना गटाकडून, धनुष्यबाणाकडून, तर उमेदवारी अर्ज भरायला जाताना मला वाटतं तुम्ही सुद्धा ती बाईट दिली होती, आपल्या न्यूज चॅनलला सुद्धा बाईट आली होती. फलटणची लोकसंख्या 55,000 आहे. महानगरपालिका करण्यासाठी किमान 3 लाख ते 3.5 लाखाच्या वरती लोकसंख्या लागते. जर हे नवीन आलेले नगराध्यक्षांचा ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांना ते कॅल्क्युलेशन जुळलं नाही. आता माझ्या भावानं सांगितलं की ते एज्युकेटेड आहेत, सुशिक्षित आहेत किंवा वकील आहेत. जर माझ्यासारख्या कमी शिकलेल्या व्यक्तीला जर कळत असेल की लोकसंख्येच्या अभावी महानगरपालिका केली जाते, जर म्हणजे त्यांचं कॅल्क्युलेशनच जर चुकीचं असेल की ती 50,000 लोकसंख्या असलेल्या नगरपालिकेला, आणि ती बी नगरपालिका आपली ब मध्ये आहे, ब वर्ग आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी, सातारा जिल्ह्याच्या ठिकाणी सुद्धा अजूनपर्यंत महानगरपालिकेचा प्रस्ताव गेलेला नाही. सातारा जिल्हा ऐतिहासिक गाव आहे तरी सुद्धा, कारण लोकसंख्या तेवढी नाही. आणि फलटणची लोकसंख्या फक्त 55,000 आहे. तर त्या 55,000वरती चालूचे जे उमेदवार आहेत, माजी नगराध्यक्ष पदाला उभा आहेत, ते सांगतात की 50,000वरती आम्ही महानगरपालिका करून दाखवू. म्हणजे ह्याच्यात त्यांचा अभ्यास, राजकीय अभ्यास, त्यांच्या वडिलांचा राजकीय अभ्यास मोठा आहे, त्याच्याबद्दल आम्ही मान्य करू. परंतु जे आता उभा आहेत त्यांचा राजकीय अभ्यास हा खूप कमी आहे. पण आता मला हे सांगा, दुसरे उमेदवार शमशेरदादा नाईक निंबाळकर आणि एक अनिकेतराजे नाईक निंबाळकर, आता ही तुल्यबळ लढत चालू आहे, त्यात आणखी निवडणूक पुढे गेली आहे. तर मतदारामध्ये, कार्यकर्त्यामध्ये उत्साह जाणवतोय का? त्यांचं मत काय ते सांगा. मतदारांचा उत्साह काय पाहताय तुम्ही शहरात? त्यांचा पक्ष विचारा का? मी बोलताना तुम्हाला बोललो नाही. तुमच्या प्रश्नाचं उत्तर ते देणार, त्यांच्या प्रश्नाचं उत्तर ते देणार. मला दोघांनाही प्रश्न विचारायचे आणि त्याचं उत्तर तुम्ही द्यायचे. बोला. मी बोलताना, तुम्ही बोलताना मी काहीच बोललो बोला असू द्या. लोकशाही आहे. आपला भाऊ आहे, फलटणचा, समजून घ्या दादा. बोला. त्याबद्दल माझं काही दोमत नाही. तर मला एवढं कळतं की ज्या पद्धतीनं आपण म्हणतात की दलित हत्याकांड यांच्या कार्यकाळात सगळ्यात जास्त दलितांवर अन्याय अत्याचार हे घडलेले आहे. आता तुम्ही बोला की असं का नका सांगू, बोला रे. काय बोलताय हे असं काय अर्थ नाहीये. माझ्याकडे पुरावे आहेत. तुम्ही केस करा ना, तुम्ही केस करा. तुम्ही जे आता सुमितचं नाव घेतलं आणि कुणाचं तरी नाव घेतलंय, तुम्ही त्यांच्यावर केस करा ना. माझं काय म्हणणं आहे याच्यात, आता माझं ऐकत, दोन्ही गटाचे 2 मिनिटात मला 6 महिने तडीपार केलं. 324च्या केस खाली तडीपार करता येतं का? कशाच्या? 324च्या एका केसवरती तडीपार. ह्यांच्या गुन्ह्यांचं मी त्यांना दाखल करता की हॉस्पिटल आहे का नाही? ऐका की हॉस्पिटल झालं का नाही? शिक्षकाला चापट लावली होती म्हणून ह्यांच्यावर गुन्हे दाखल झाले होते. शाळेतल्या मी जर त्या ठिकाणी मारलं असतं तर कायद्यानं मला सोडलं नसतं. त्या केसमध्ये मला जिल्हा सत्र न्यायालयामध्ये निर्दोष माझी मुक्तता करण्यात आलेली आहे. ह्यांच्यावर केसेस चालू आहेत. माझं एकच म्हणणं आहे,
आता मागे जे झाला ज्यांच्या अन्याय त्याच्यात ते ठीक आहे, होऊन गेलंय. पण आता ही नव्यानं जी प्रकरणं पुढे येत आहेत ह्यांच्यासाठी कोण लढणार? ह्यांना वकील कोण? आता ही आज गरीब लोक आहेत, ह्यांच्यासाठी वकील कोण देणार? ह्यांच्याकडे आज या पण याला एकमेव पर्याय आहे की पालकमंत्री हे धनुष्यबाणाचे आहेत आणि धनुष्यबाणामध्ये रामराजे नाईक निंबाळकरांनी प्रवेश केलेला आहे. तिकडे जाण्यापेक्षा तिथं जावा, तिथनं त्यांना सोडवायचं नियोजन करा, एवढी हे सांगायचं होतं मला. आता माझं म्हणणं आहे, रामराजे असतील काय किंवा खासदार साहेब, खासदार दोघांना चुकीचं नाही म्हणत, दोघं बी आहे चांगली, फक्त आम्हाला न्याय पाहिजे. माझं आमचं म्हणणं काय आहे की आज न्याय पाहिजे. आमच्या पोरांना घरात नव्हतं, आम्ही केस करायला गेलो तर आमची केस घ्या पाहिजे. बाहेर केस करत आता पोलीस साहेब काय म्हणतो, लेडीज आणतो का मारायला आम्हाला? केस करायला गेला तर ह्या पोरांना तर पोरं बी कालच्या भांडणात नाही, तरी बी त्या पोरांच्या आता पुढचा राहिला महिला काय म्हणतात? नाही हा महत्वाचा विषय आहे. आम्ही काय म्हणतोय की आज दोन्ही गटाचे कार्यकर्ते इथे आहेत. दोन्ही गटातले जर कुठल्या कार्यकर्त्याकडून ह्यांच्यावर अन्याय होत असेल तर त्यांनी त्या कार्यकर्त्याला पहिले सांगावं की ह्यांच्यावर अन्याय करू नये. मी कुणावर एकावर पोट ठेवत नाही. दुसरी गोष्ट, जे ह्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल झालेत ह्यांची आज परिस्थिती नाही, त्यांना वकील द्यायचं काम त्या गटानं जाहीरपणे करावं. माझं असं इथून आव्हान आहे की ह्यांना न्याय द्यायचं काम जाहीरपणाने करावं आणि मग त्याच्यानंतर मग विकास वगैरे सगळ्या गोष्टीवरती आपण बोलू. जर समाज व्यवस्था जर चांगली उभा नसेल, मला सांगा, तर विकास किती जरी झाला फलटणला तरी त्याचा काय उपयोग आहे का? जर मुर्दे पडणार असतील तर त्या विकासाचा काय उपयोग आहे का? रावणाची लंका पण सोन्याची होती, मग त्याला आपण आदर्श मानतो का? काय चाललंय बघा विषय कसा होतो सर, बोला झालेले मी अजून ते सांगतोय की झालेली घटना यांच्यावरची गुन्हा दाखल झाला निंदनीय. त्याचा मी पुन्हा एकदा अजून डबल त्याचा जाहीर निषेध करतो. परंतु कायद्याच्या चौकटीमध्ये काही गोष्टी आहेत. तुम्ही ही हायकोर्टामध्ये याचिका ह्याच्यावरती दाखल करा अक्षयभाऊ, तिथनं क्रॉस म्हणजे क्रॅश करा. जो गुन्हा दाखल झालेला आहे ना तो क्रॅश करा आणि संबंधित ज्या अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केला त्यांच्या चौकशी बसवा. ही राजकीय मी काय म्हणतोय ऐका ना, दोन्ही गट ऐका, दोन्ही गट राजकीय आम्ही करण्यापेक्षा आम्ही या राजकारणामध्ये नवीन आहे. आम्ही शिवसेना म्हणून आज इथं फक्त 3 सीट आमच्या लढतोय. दोन्ही गट गडगंज आहेत. दोन्ही नेत्यांपैकी कुठल्याही नेत्याने एकाने जाहीर पद्धतीने यांना वकील द्यावा, यांच्यासाठी उभा राहावं. आम्हाला माहिती आहे ना, हायकोर्टात जाऊ शकतो आपण, सुप्रीम कोर्टात जाऊ शकतो, पण हायकोर्टात नाही, पण करण्यासाठी जो आर्थिक जो हे लागतं ते कोण देणार आहे? थोडासा विषय बाजूला गेला आणि विषय तसा गंभीरच होता की 6 वर्षाच्या मुलावर गुन्हा दाखल होता. त्यामुळे आपण त्याला जग घेतलेला आहे. आता प्रश्न असा येतोय की या सगळ्या निवडणुकीच्या अनुषंगाने हा मुद्दा थोडासा आला तरीही अजून आपले कार्यकर्ते कमी आहेत, तरी सुद्धा आम्हाला सांगा परत एकदा ह्या निवडणुकीच्या अनुषंगाने सांगा. निवडणुकीच्या अनुषंगाने आता मी सांगतो, म्हणजे माझ्याकडे एक ब्रेकिंग न्यूज असते आणि कंपल्सरी असते. माझ्या आजपर्यंतच्या ब्रेकिंग न्यूज एक फेल गेलेला नाही, तुम्हाला माहित आहे. निश्चितपणाने ज्या धनुष्यबाणावरती आता स्थानिक विरोधी उड्या मारतायत त्यांचं येत्या 15 दिवसात त्यांचा धनुष्यबाण निघतोय आणि हे जे बसलेले आहेत शिवसेनेचे हे खऱ्या वारसदाराचे कार्यकर्ते आहेत ठाकरे गटाचे, तर निश्चितपणाने ते धनुष्यबाण त्या पूर्वीच्या मालकाकडे जाणार, एवढे लाईव्हच्या माध्यमातून सांगतो. बघा, आता त्यांनी सांगितलं तुमच्याकडे धनुष्यबाण आला तर फलटणमध्ये शिवसेनेचा तुमचा काय अजेंडा असेल सांगा. निश्चितच निवडणुकीमध्येच घडणार काय? आम्ही या ठिकाणी जे काही भ्रष्टाचार चालू आहे नगरपालिकेमध्ये तो सगळ्यात पहिला हाणून पाडू. फलटणला निधी आला नाही का? निधी 100% आला. दोन्ही नेत्यांनी पण निधी भरपूर प्रमाणात आणला, पण जे कॉन्ट्रॅक्टर पोचलेत ते निकृष्ट दर्जाचं काम करतायत आणि त्यातनं फलटणकरांच्या हाताला काय लागत नाहीये. आता तुम्ही आज बघा, पॅचिंगचं जरी काम घेतलं तरी नुसती खडी डांबर त्यात तुम्हाला दिसणारच नाही. ही परिस्थिती फलटणची आणि त्यामुळे तुम्हाला फलटणमध्ये विकास झालेला दिसत नाही. रस्त्याची लांबी किती असेल अंदाजे? आता तितकंसं मला काही सांगता येणार नाही. किती रस्ते किती किलोमीटर चांगले दिसतात तुम्हाला? मी तुम्हाला सांगतो त्यातला एकही आता विकासाच्या मुद्द्यावर आला विषय म्हणून बोलतो. आता ज्या 30 वर्षामध्ये जे करायला पाहिजे होतं ते झालेलं नाही. गाव रस्त्यावर नाही तर गाव खड्ड्यात आहे. फलटण शहर खड्ड्यात आहे. खड्डेमुक्त होणार नाही आणि झाले सुद्धा नाही. गेल्या 30 वर्षाच्या कार्यकाळात जर सत्ता जर पुन्हा एकदा जर राज्यगटाकडे जर गेली शहरातली तर खड्डेमुक्त होणारच नाही. दुसरा मुद्दा की खासदार रणजित सिंह निंबाळकर यांच्यावरती आरोप केले जातात की खासदारांनी विकास काय केला. पहिला विकास त्यांच्या वडिलांच्या कार्यकाळामध्ये रेल्वे आणली होती, म्हणजे मंजूर झाली. खासदार साहेबांनी रेल्वेचं या ठिकाणी म्हणजे रेल्वे आणली फलटणमध्ये. जंक्शनचा प्रस्ताव टाकलेला आहे. जंक्शन जर या फलटण तालुक्यामध्ये जंक्शन जर झालं
तर जे तरुण मुलं आहेत किंवा बाहेरून येणारे जे काही व्यापारी वर्ग आहे त्याच्यामध्ये हाताला लोकांना काम मिळणार आहे, रोजगार मिळणार आहे. त्याचबरोबर नायबमवाडीमध्ये MIDCचा मुख्यमंत्री ज्यावेळेस फलटणमध्ये आले होते त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी की आम्ही MIDC या ठिकाणी मंजूर करू म्हणून. त्याचबरोबर RTO ऑफिस आणलं. फलटण तालुक्याला होणारा जो त्रास आहे म्हणजे पासिंगचा असेल किंवा कुठल्या गोष्टीचा असेल वाहनासंदर्भातला, तर 62 किलोमीटर सातारला जायचं होतं तर ते इथं आलं. त्यानंतर सेशन कोर्ट या ठिकाणी आलेलं आहे जिल्हा सत्र न्यायालयाचं. त्याचबरोबर सरकारी हॉस्पिटलमध्ये डायलिसिसच्या मशीन आलेल्या आहेत गोरगरिबांसाठी. आता ह्याच ठिकाणी एक हॉस्पिटल आहे बघा, त्या हॉस्पिटलमध्ये धर्मदाय कार्यालयाच्या माध्यमातून ज्या 10 खोट असतात, किती खोट या ठिकाणी गोरगरिबांना त्या ठिकाणी उपचार मिळतो? लाईफलाईन हॉस्पिटल आहे सर. हां, लाईफलाईन हॉस्पिटलला आहेच, योजनेमध्ये आहे. किती लोकांना आजपर्यंत तुम्हाला तरी माहित आहे का सर की त्या ठिकाणी धर्मदाय आयुक्त कार्यालयाच्या माध्यमातून ज्या सुखसुविधा किंवा गोरगरिबांसाठी कोट आहेत त्या कोटांचा गोरगरिबांसाठी उपयोग केला जातो. अशा अनेक मी आता ही 5च कामं सांगितलेत. राजे गटाच्या कार्यकर्त्यांनी किंवा राजे गटाने आता एक होते ते गेले निघून पळून. बोलायला काय नाही यांच्यापाशी, बोलायला काय नाही, बोलायला त्यांच्यापाशी काहीच नाही, मुद्दा नाही, काय नाही. त्यांना लोकांना कळतंय 30 वर्षाची सत्ता काय अपलोड करा, आम्ही थांबून आहे ना. बरं ठीक, आता तुम्ही एवढं सांगताय तर तुमच्या गटाकडे म्हणजे खासदार गटाकडे सत्ता आली भाजप राष्ट्रवादीकडे, तर विकास होईल ह्याच्यात तुम्ही पक्षाचे म्हणून सांगू नका. नाही, मी निष्ठेने सांगतो आणि माझ्या पक्षाचा पाठिंबा आहे. माझ्या पक्षाचा पाठिंबा आहे. त्या पक्षाच्या पाठिंब्याने मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो की या ठिकाणी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे बंधू शमशेरसिंह नाईक निंबाळकर यांची सत्ता नगरपालिकेमध्ये आले. त्यांची एक बाईट आहे बघा, की त्यांनी त्यांच्या बाईटमध्ये सांगितलेलं आहे की लोकांना ज्या सुविधा ज्या सोयी आहेत त्या एक कागद काढायला 5-5, 6-6 फेऱ्या माराव्या लागतात, तर ते ऑनलाईन पद्धतीने त्या ठिकाणी ते सराजन सगळा टोटली त्या ठिकाणी सॉफ्टवेअर माध्यमातून ते करणार आहेत. फलटणमध्ये जर 2.5 वर्षाच्या कार्यकाळात रणजितसिंह नाईक निंबाळकर रेल्वे आणू शकतात, रणजितसिंह नाईक निंबाळकर हायकोर्ट या ठिकाणी जिल्हा सत्र न्यायालय आणू शकतात, रणजितसिंह नाईक निंबाळकर RTO ऑफिस आणू शकतात, रणजितसिंह नाईक निंबाळकर पुणे फलटणचा रस्ता पुणे पंढरपूर रस्ता करू शकतात, तर येणाऱ्या काळात काय माणसाच्या मूलभूत गरजा काय तो लाईट, पाणी, रस्ता आणि आरोग्य नगरपालिकेच्या माध्यमातून 100% होणार आहे. बघा मंडळी, आपण पाहूया आता ही नगरपालिका निवडणूक झाल्यावर खासदार गटाकडून यांचा पाठिंबा आहे, कामगार संघर्ष संघटना ना आपली, तर त्यांनी सांगितले असं आश्वासित केलंय आणि ते आपल्याला सांगतायत की विकास होईल. आपण पाहूयाच आपल्या थोड्या दिवसात 20 तारखेला याच्यात साहेब एकच मला सांगायचं आहे की सत्ता कोणाची पण येऊ, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रतिनिधी म्हणून आमच्या माध्यमातून 1-2 जे काही नगरसेवक निवडून जातील ते खड्डेमुक्त फलटण केल्याशिवाय राहणार नाही. तर ते कसं, जरी आम्ही सत्तेत नसलो तरी प्रत्येक कॉन्ट्रॅक्टरकडून जे पैसे खाऊन गब्बर झालेत, कॉन्ट्रॅक्टर जे निकृष्ट दर्जाचं काम करतायत त्यांच्याकडून क्वालिटी कंट्रोलच्या माध्यमातून चौकशा लावून त्यांचं काम चांगल्याच पद्धतीने आम्ही करून घेऊ. आणि खड्डेमुक्त फलटण हे शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही सत्तेत जरी नाही गेलो, फक्त आमचे 1-2 जरी नगरसेवक निवडून पाठवले लोकांनी तरी आम्ही ते करून दाखवू. त्याचबरोबर जे काही प्रशासनाच्या माध्यमातून असा या लोकांवरती जो काही अन्याय अत्याचार होतोय त्याविरोधात निश्चितच शेवटपर्यंत आवाज उठवायचा आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासनासोबत हुज्जत घालायची वेळ आली तरी ते आम्ही करू. आणि एवढंच मी शिवसेनेच्या माध्यमातून सांगतो, या ठिकाणी अन्यायाविरोधात लढत राहू. आता या ठिकाणी तुम्हाला मी फोन करून कंटिन्यू फोन आहेत आणि प्रत्येक सभेत आहेत. उद्योग मंत्री आहेत, स्टेजवरून जर ही करत असाल, संसद भवन कसं म्हणजे कुठलं मालेगाव माहित आहे? कॅबिनेट जे आहे मंत्री महोदय आहेत किंवा आमदार असतील, कोण खासदार असतील, त्यांचा ठराव तर घ्यावा लागेल का नाही? हे डायरेक्ट हो का खताच्या संगमनेरला मी आलोय आणि त्यांची मागणी आहे MIDC पाहिजे. हॅलो उदय सामंतजी, मी इथं पांढरकवड्यात सभेत म्हणजे फक्त आम्हाला असं न्याय मिळायला पाहिजे. आता ह्याच्या पोरावर केस केली, ह्याच्या पोरावर बिनकारणाची केस केली, मग त्यांच्या आई वडिलाला आतमध्ये टाकायचा ही कुठं गुन्हा दाखल होतो का? एवढं आम्हाला सांगायचं आहे. होतो का? होत असेल तर त्यांच्या आई वडिलाला आतमध्ये टाका आणि पोलीस प्रशासनाला हो
हो का की ह्यांना आतमध्ये दोघांना पण आई वडिलाला आत टाकत होते. खोटं गुन्हा टाकायचं जे भांडणं झाली भांडणाचे टाका खोटं गुन्हा दादा काय म्हणताय हा याबद्दल काय बोला हा मी असेल किंवा आई वडिलाला आतमध्ये टाकायचं हे कुठं आहे का? आता कोण अर्ज बी आहे आमच्याकडे. त्या पक्षामध्ये आता धनुष्य बाणवाले गेलेले आहेत त्यांचेच पालकमंत्री आहेत. त्यांनी तर ज्यावेळेस स्टेटमेंट दिलं होतं की घेतला जाणार नाही. अर्ज पण आहे आमच्याकडे. ह्या गोरगरिबांवरची गुन्हा दाखल केलेला आहे, ह्या लहान बाळावरची गुन्हा दाखल केलेला आहे. ह्याच्यावरती गुन्हा दाखल करायला काय ह्याच्याबद्दलचं राग तरी माणसाच्या मनात पाहिजेत ना. ज्या पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं जे गुन्हा दाखल केलेला आहे ती माझी प्रामाणिक या ठिकाणी मागणी आहे की यांच्यावरचे या बाळावरचे गुन्हे दाखल मागे घ्यावेत. एक मुद्दा राहिलाय तर आता निवडणूक 20 तारखेला पुढे येईल. आपल्या दोघांचंही मत काय सांगा या संदर्भात, निवडणुकीवर होणारा परिणाम आणि कुठल्या पक्षाला यश मिळेल तुम्हाला काय वाटतं? विजय असा निश्चित आता दोन्ही पण तुल्यबळ लढत आहे. कुणी असं समजू नये की आम्ही जिंकलो दोन्ही गटांनी. जसं खासदारकीच्या वेळेस पुढे गेल्यामुळे अशी लढत नाही जसं खासदारकीच्या वेळेस मध्ये खासदार गटाला वाटत होतं की आपला उमेदवार निश्चित विजय होणार आहे, त्यावेळेस उमेदवार पडला कारण कुठंतरी सगळा गट हवेमध्ये गेला. त्यांचा पक्ष विचारा का? मी बोलताना तुम्हाला बोललो नाही. तुमच्या प्रश्नाचं उत्तर ते देणार आहेत, त्यांच्या प्रश्नाचं उत्तर ते देणार आहेत. मला दोघांनाही प्रश्न विचारायचे आणि त्याचं उत्तर तुम्ही द्यायचे. बोला मी बोलताना तुम्ही बोलताना मी काहीच बोललो नाही. बोला बोला असू द्या. लोकशाही आहे. आपला भाऊ आहे फलटणचा समजून घ्या दादा. बोला आता पुढं. त्याबद्दल माझं काही डोमत नाही. तर मला एवढं कळतं की ज्या पद्धतीनं आपण म्हणतात की उमेदवार जे दोन आहेत शमशेरसिंह नाईक निंबाळकर असतील किंवा अनिकेतराजे नाईक निंबाळकर असतील स्ट्रॉंग आहेत. परंतु आता मी थोडक्यात गणित सांगतो सर तुम्हाला की 55,000 लोकसंख्या आहे फलटण शहराची. त्या 55,000च्या लोकसंख्येच्या अभावी 65% जर मतदार झालं, मतदान 45,513 आहे. 45,513 एवढं मतदान आहे. जर 65% हिशोबानं जर मतदान झालं तर 25,000-30,000च्या आसपास ते मतदान होऊ शकतं. आता त्या 25-30,000च्या अभावी ज्या गटाचे जेवढे नगरसेवक निवडून येणार आहेत त्या गटाचा या ठिकाणी नगराध्यक्ष ठरणार. कारण हे जे गणित आहे हे तुम्ही तुमच्या प्रभागामधून किती उमेदवार निवडून तुमचे येणार आहेत म्हणजे प्रत्येक पार्टी आता खासदार साहेबांचे उमेदवार जास्त पद्धतीने जर निवडून आले नगरपालिकेला तर निश्चितपणानं आणि आम्ही गॅरंटीने सांगतो हो ना परंतु उमेदवार जर नगरपालिकेला जास्त आले तर मतदान जास्त मिळणार आहे हे मला म्हणायचं आहे. त्याच्यामुळं कुणी कितीही ताकद लावली किंवा कुणी कितीही पैसा वाटला तरी लोकांच्या मनामध्ये शमशेरसिंह नाईक निंबाळकर दादा यांच्याबद्दल खूप आपुलकी आहे. रस्त्यावरचा माणूस आहे, गोरगरिबांच्या समस्या गोरगरिबांच्या सगळ्या दुःख जाणणारा माणूस आहे. त्यामुळं त्यांना सगळ्यात जास्त पसंती आहे. आताच्या जो सर्वे चालू आहे किंवा न्यूजचे काही सर्वे होतात, आपलाही सर्वे झाला त्याच्यामध्ये सुद्धा 65 ते 70% काहीतरी टक्केवारीमध्ये शमशेरसिंह नाईक निंबाळकर हे उच्च ह्याच्यावर. तुमच्या गटाची लोक म्हणतात की आमचे शमशेरदादांचं दार 24 तास खुला असतं समस्येबाबत. मग इकडे तो अभाव जाणवतोय का यांच्या उमेदवाराकडे? नाही निश्चितपणे नाही. आता 2006चा एक विषय सांगतो सर. ही आता माझी पहिल्यांदा मी ओळख करून येतो. आता सांगितलं मी सनिकाकडे माझी संघटना काय म्हणतात पक्ष विचार पक्ष सांगतो. माझी संघटना आहे कामगार संघर्ष संघटना आणि माझा जाहीर पाठिंबा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना दिलेला आहे. मी यांच्यासारखं पक्ष जास्त बदलत नाही. कारण आता मागच्या आमदारकीला तुतारीचा मध्यंतरी प्रचार करत होते, नंतर राष्ट्रवादीचा केला आणि आता धनुष्य बाणात गेलेला आहे. त्याच्यामुळे विषय कसा ह्यांचा पाठिंबा कधी दिला तेच माहित नाही आम्हाला. नाही त्यांनी दिला की पण त्यांच्या प्रश्नाचं उत्तर द्या. हे कुठले कार्यकर्ते चित्रभर कोणत्या पक्षाचे आहेत? कोणत्या पक्षाचे? एकनाथ शिंदे. हे मी एकनाथ शिंदे गटाचा आहे. आम्ही कालच संजू रांदेच्या माध्यमातून प्रवेश केला आहे. खुल्याम असं काही दारात पण खुल्याम झाला जाहीर सभेत झाला. पण नाही त्यांना म्हणायचंय काय की अगोदर तुमच्या हे जे गटाचं बोलतायत त्यांची नेत्यांनी काँग्रेस परत शिवसेना भाजप हे असे उड्या मारत हे बी आलेच की. आमची नेत्यांनी तरी ठामपणे ज्या पक्षात आले त्या पक्षाचं काम केलं.
पण यांचे रामराजे नाईक निंबाळकर ती कुंडली मारून बसलेले ते एकाच पक्षात निश्चितपणानं पोराचा प्रचार करायला आता फक्त ते बाहेर पडल्यात. मध्यंतरीच्या काळात ज्यावेळेस आमदारकी होती त्यावेळेस ते घरातून सगळे सूत्र आले होते, ते घरातून सगळं कामकाज करत होते. त्यावेळेस ते अजित पवार गटात होते. आणि आता कालच्या सभेत सुद्धा त्यांनी सांगितलं की मी महायुतीचं काम करतोय. ते उघड कुठं आलेत तेव्हा? द्या उत्तर मला, उघड कशात आलेत ते? धनुष्यबाणावर आले नाही उघड, आलेच ना आता परवा. कोण आले? संजू राजे आले, पिंटूबाबा आले, अनिकेत राजे आले, श्वेत राजे आले. त्यांचा परवा दिवशी प्रवेश झाला. त्यांचं भाषण ऐकलं ना काका तुम्ही? तुमची लाईव्ह होती तिथं. त्यांची ते काही स्वतः म्हणले की मी महायुतीचा म्हणून या ठिकाणी आलो. महाराज साहेब म्हणले महायुतीचा आहे म्हणून मी इथं स्टेजवर आज आलोय. प्रवेश कशाचा झालाय? मुलांचा झालाय. आता ह्यांचं काय म्हणणं आहे की प्रवेश जे झालाय का नाही, हे प्रवेश कशाचा झालाय? फलटणचा हे कलगीतुरा तर कायम राहणारच आहे. पण ह्याच्यापेक्षा भयानक गोष्ट जर आज फलटणला काळीमा फासणारी गोष्ट झाली की संपदा मुंडे ज्या डॉक्टर होत्या त्यांच्यावर अन्याय अत्याचार झाला होता. आजही फलटणमध्ये खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. हा जो मुलगा बसलाय हा कार्तिक जुवेकर नावाचा हा मुलगा आहे आणि हा 6 वर्षाचा आहे. आणि हा विनयभंगाच्या केसमध्ये ह्याला सह आरोपी म्हणून याचं नाव आलेलं आहे. काय आज पोलीस प्रशासनाला आम्ही ह्याच्याबद्दल विचारायला गेलो असता पोलीस प्रशासन उडवाउडवीची उत्तरं देतं. ह्याच्यात जो प्रमुख आरोपी आहे त्याला पहिला हजर करा, मग पुढचं काय असेल ते बघू असं म्हणतात. प्रमुख आरोपी हा भीतीपोटी पळून गेलाय. जर खोटे गुन्हे दाखल होणार असले तर मला सांगा कुठला माणूस कायद्यासमोर यायचं किंवा पोलिसांसमोर यायचं धाडस करत? आज ह्या सगळ्या महिला बसतात, मी खाली येतो. महिला कुठे आहेत? ह्या सगळ्या महिला आहेत, ह्या ज्या सगळ्या महिला आहेत ह्या मलटण भागामध्ये राहतात. आणि जो आरोपी विनयभंगाच्या केसमध्ये फरार आहे त्याच्यावरतीच परत काल नव्यानं दगडफेक केली म्हणून परत गुन्हा दाखल होतोय. म्हणजे मला सांगा की सातत्याने एक जो काही गट आहे त्याच्यावरती अन्याय अत्याचार एका गटाने करत राहायचं आणि त्याला परत कुणीतरी राजकीय पाठबळ द्यायचं, पोलीस स्टेशनला फोन करायचा. आणि असा जर अन्याय अत्याचार चालला तर मला सांगा अजूनही फलटणमध्ये मुडदे पडायचं प्रशासन वाट बघतंय का? अजूनही ह्या महिलांनी आत्महत्या करायची? यांच्या पुढे पर्याय काय आहे? तुम्ही त्यांच्याशी एकदा चर्चा करा. आणि ह्या गोष्टीमध्ये कुठला गट हा ह्यांना न्याय मिळवून देण्यासाठी समोर येतोय का? त्यांनी आलं पाहिजे. प्रशासन दुरुस्त होतंय का? आज निवडणुका कोणी सांगू शकाल हे सांगतायत ते काय झालं? तेच आम्ही संघटित होतो, खरं सांगतात सगळं. बोला मग. तुम्हाला बोलायचंय का कोणाला? हो बोलायचं. आमच्यावर लईच अन्याय करतात, लईच आमच्यावर अन्याय पोरा बाळा करतात. घरातनं उचलून पोलिसांना नेतात. कुणी बी काय खोटी केले तर नोकरी गेली पोराची काम केलं. 15-20 पोरांना आतमध्ये आतमध्ये टाकलं. मग ती पोरांनी काय करायला पाहिजे? आज केस करतात, आमची केस पण घेतली ना. काय करायला पाहिजे? मध्ये सही करायला या म्हणून आतमध्ये टाकलं. आम्ही गेलो तिथं बसलो दिवसभर. आमची केस चुकी होती, भांडणं होती, पण छेडछाड आहे. गुन्हा दाखल करण्यापूर्वी पोलिसांनी आमची एवढीच मागणी शहानिशा तरी केली पाहिजे का नाही? केस कुठून बी तरी घेतलेला फोन आहे. येतोय, कुठून तरी काहीतरी होतंय म्हणून गुन्हे जर दाखल होत असले म्हणजे प्रशासनाकडे कुणाचं लक्ष आहे का? हे सगळ्या घडामुळे आता राजकीय होत राहतील. ठीक आम्ही गेल्यावर आहे, म्हणतात एक आणि सत्तेत ladies- जाईल दुसरा सत्तेत येईल. मला एक प्रश्न ह्याला विचारपूर्वी थांबा, इकडे येतो. आम्ही भैया परवा पालकमंत्री आले होते, ते काय म्हणले? दिला अर्ज त्यांच्याकडे, मग हा प्रकार काय? दिला अर्ज. आणि आता उभा राहणार म्हणजे सत्ता यांचीच आहे. राज्यात सत्ता यांचीच आहे, केंद्रात सत्ता आहे, पालकमंत्री बी ह्यांचाच आहे. आणि आरोप करतात पुन्हा करतात, आरोप दुसऱ्या त्यांची सत्ता बी नाही. अशा लोकांना आरोप करतात. पालकमंत्री यांचा असताना ह्यांना बोलून घेतली पाहिजे ना. आता बोला. वेळ झाली नाही पाहिजे. 6 वर्षाच्या म्हणजे तुम्हाला समज आहात. आम्ही सांगितलं पण मला समजते. अच्छा ठीक आहे. आता तुमच्याला चुकीचं आहे का? 6 वर्षाच्या जर आपल्या होत असेल तर तुम्हाला दाखव. हेच आहे का बा? कार्तिक जुवेकर हा अजून लोक आहे काय पोलीस स्टेशनला? त्यांच्या वर्णात हे नाही मग आता हे घडतंय त्याच्या पाठीमागे कोण आहे हे काय तुम्हाला माहिती नाही? नाही ना, आमच्यातल्या झालं तर खोटी केली. ओके, लहान बाळावरती असं झालं नाही. फक्त ही राजघाटात काय होतं की उमेदवार जे आहेत तर यांची प्रतिमा कशी खराब झाली या पद्धतीने काम चालू. पालकमंत्री कुणाचा आहे?
शिवसेनेचा एवढा फोनाचा शिवसेना पालकमंत्री साहेबांना तर माहिती या गटानं आता अक्षयदादाचं काम चांगलं आहे. आम्ही चळवळीत अक्षयदादा असेल ते पद्धतीने आम्ही काम करत असतो आम्ही आता ही घटना समोर आली त्यांच्या आता पोलीस प्रशासन कुणाचं ऐकतं पालकमंत्री असतील किंवा वरिष्ठ अधिकारी असतील किंवा एस पी साहेब असतील किंवा आय जी साहेब असतील यांच्या माध्यमातून ते ऐकलं जातं. आता कुणावर जर बोगस गुन्हा दाखल करायचा म्हणलं आता हे म्हणतात की कुणावर बोगस गुन्हा दाखल केला जातो. ह्यांच्या बोगस गुन्हा दाखल आता चालूच्या परिस्थितीला होत नाही. ही दिशाभूल करायचं काम ह्यांच्यापेक्षा आता मी पहिल्यांदा सांगतो 2014-2015 मध्ये माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केलेला राजगटाने. माझ्या पुतण्याला मारहाण केली, मी विचारायला गेलो म्हणून माझ्यावरती 353चा गुन्हा दाखल केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये 2 वर्ष मला रामराजे निंबाळकरांनी, मी लाईव्हच्या माध्यमातून सांगतोय, मला इतका भयंकर त्रास दिलेला आहे त्यामध्ये की जबरदस्त त्रास मला दिलेला आहे. सेशन ज्याच्यावर घडतं मग हे बी खोटंच आहे. मला माझा प्रश्न क्लिअर करू द्या, 2015-2016 मध्ये मी अक्षरशः इतकं वातावरण माझं भयंकर करून ठेवलं होतं राजगटाने की सांगता येणार नाही अशा पद्धतीने केलं होतं. माझ्यावर खोटा गुन्हा सांगतो ते सगळं सांगतो. ज्यावेळेस गुन्हा दाखल झाला 353चा टेबल जामीन होता चिपला, म्हणजे खालच्या तालुका लेवलच्या कोर्टामध्ये त्याला टेबल जामीन होता. माझ्यावर 6 दिवसाची पीसी घेतली. मर्डर करणाऱ्या गुन्हेगारावर सुद्धा 6 दिवसाच्या 5 दिवसाच्या पीसी घेतल्या जात नाहीत. एका न्यूज पत्रकारानं ज्यावेळेस मला कोल्हापूर जेलला मला पाठवलं, त्या कोल्हापूर जेल ज्यावेळेस मी जामीन मी सातारमध्ये घेतला, म्हणजे तालुका लेवलच्या केसचा जामीन मी जिल्हा सत्र न्यायालयामधून जामीन करून घेतला 353चा. पण 353 हा बेलेबल जामीन होता, म्हणजे मुंबई पोलीस ऍक्टमध्ये हा बेलेबल जामीन आहे. परंतु तरी बी राजकीय ताकद वापरली आणि मला माझ्या कुटुंबाला नाहक त्या ठिकाणी त्रास दिलेला आहे. त्याचबरोबर फलटणमध्ये जे आरक्षित जागेवरती जे आमदार, जे वळू आमदार दीपक चव्हाण, हे जे ज्यावेळेस निवडून आले होते 15 वर्ष, यावेळेस रोहन काकडे, सुमिता ऐवळे, गायकवाड म्हणून एक मुलगी भगिनी आहे, यांच्या कार्यकाळात सगळ्यात जास्त दलित हत्याकांड, यांच्या कार्यकाळात सगळ्यात जास्त दलितांवर अन्याय अत्याचार हे घडलेले आहे. तुम्ही बोला की असं का नका का सांगू, बोला रे. काय बोलताय हे असं काय अर्थ नाहीये. माझ्याकडे पुरावे तुम्ही केस करा ना, तुम्ही केस करा. तुम्ही जे आता सुमितचं नाव घेतलं आणि कुणाचं तरी नाव घेतलंय, तुम्ही त्यांच्यावर केस करा ना. माझं काय म्हणणं याच्यात, आता माझं ऐका, दोन्ही गटाचे 2 मिनिटात मला 6 महिने तडीपार केलं. 324च्या केस खाली तडीपार करता येतं का? 324च्या एका केसवरती तडीपार ह्यांच्या गुन्हा वेतन दाखल करता का इथं हॉस्पिटल आहे का नाही? ऐका की हॉस्पिटल झालं का नाही? शिक्षकाला चापट लावली होती म्हणून ह्यांच्यावर गुन्हे दाखल झाले होते. शाळेतल्या मी जर त्या ठिकाणी मारलं असतं तर कायद्यानं मला सोडलं नसतं. त्या केसमध्ये मला जिल्हा सत्र न्यायालयामध्ये निर्दोष माझी मुक्तता करण्यात आलेली आहे. ह्यांच्यावर केसेस चालू आहेत. माझं एकच म्हणणं आहे, आता मागे जे झाला ज्यांच्या अन्याय अत्याचार ते ठीक आहे, होऊन गेलंय, पण आता ही नव्यानं जी प्रकरणं पुढे येत आहेत ह्यांच्यासाठी कोण लढणार? ह्यांना वकील कोण? आता ही आज गरीब लोक आहेत, ह्यांच्यासाठी वकील कोण देणार? ह्यांच्याकडे ह्याला एकमेव पर्याय आहे की पालकमंत्री हे धनुष्यबाणाचे आहेत आणि धनुष्यबाणामध्ये रामराजे नाईक निंबाळकरांनी प्रवेश केलेला आहे. तिकडे जाण्यापेक्षा तिथं जावा, तिथनं त्यांना सोडवायचं नियोजन करा, एवढी हे सांगायचं होतं मला. आता माझं म्हणणं आहे, रामराजे असतील काय किंवा खासदार साहेब, खासदार दोघांना चुकीचं नाही म्हणत, दोघं बी आहे चांगली, फक्त आम्हाला न्याय पाहिजे. आमचं म्हणणं काय की आज न्याय पाहिजे. आमच्या पोरांना घरात नव्हतं, आम्ही केस करायला गेलो तर आमची केस घ्या पाहिजे. बाहेर केस करत आता पोलीस साहेब काय म्हणतो, लेडीज आणतो का मारायला आम्हाला? केस करायला गेलं तर ह्या पोरांना, तर पोरं बी कालच्या भांडणात नाही तरी त्या पोरांना नाही, हा महत्वाचा विषय आहे. आम्ही काय म्हणतोय की आज दोन्ही गटाचे कार्यकर्ते इथे आहेत, दोन्ही गटातले जर कुठल्या कार्यकर्त्याकडून ह्यांच्यावर अन्याय होत असेल तर त्यांनी त्या कार्यकर्त्याला पहिले सांगावं की ह्यांच्यावर अन्याय करू नये. मी कुणावर एकावर पोट ठेवत नाही. दुसरी गोष्ट, जे ह्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल झालेत, ह्यांची आज परिस्थिती नाही, त्यांना वकील द्यायचं काम त्या गटानं जाहीरपणे करावं. माझं असं इथून आव्हान आहे की ह्यांना न्याय द्यायचं काम जाहीरपणाने करावं आणि मग त्याच्यानंतर मग विकास वगैरे सगळ्या गोष्टीवरती आपण बोलू. जर समाज व्यवस्था जर चांगली उभा नसेल, मला सांगा, तर विकास किती जरी झाला फलटणला तरी त्याचा काही उपयोग आहे का? जर मुर्दे पडणार असतील
तर त्या विकासाचा काय उपयोग आहे का? रावणाची लंका पण सोन्याची होती, मग त्याला आपण आदर्श मानतो. मनामध्ये शमशेरसिंह नाईक निंबाळकर दादा यांच्याबद्दल खूप आपुलकी आहे. रस्त्यावरचा माणूस आहे, गोरगरिबांच्या समस्या, गोरगरिबांच्या सगळ्या दुःख जाणणारा माणूस आहे. त्यामुळं त्यांना सगळ्यात जास्त पसंती आहे. आताच्या जो सर्वे चालू आहे किंवा न्यूजचे काही सर्वे होतात, आपलाही सर्वे झाला, त्याच्यामध्ये सुद्धा 65 ते 70% काहीतरी टक्केवारीमध्ये शमशेरसिंह नाईक निंबाळकर हे उच्च ह्याच्यावर आहे. तुमच्या गटाची लोक म्हणतात की आमचे शमशेरदादांचं दार 24 तास खुलं असतं समस्येबाबत. हो. मग इकडे तो अभाव जाणवतोय का यांच्या उमेदवाराकडे? नाही निश्चितपणे नसतं. आता 2006चा एक विषय सांगतो सर. ही आता माझी पहिल्यांदा मी ओळख करून येतो. आता ओळख राहिलेली सांगितलं आहे. सांगा. मी सनिकाकडे हा. माझी संघटना ते काय आहे. म्हणतात पक्ष विचारा. हो पक्ष सांगतो. माझी संघटना आहे कामगार संघर्ष संघटना, आणि माझा जाहीर पाठिंबा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना दिलेला आहे. मी यांच्यासारखं पक्ष जास्त बदलत नाही, कारण आता हे मागच्या आमदारकीला म्हणजे तुतारीचा मध्यंतरी प्रचार करत होते, नंतर राष्ट्रवादीचा केला आणि आता धनुष्यबाणात गेलेला आहे. त्याच्यामुळे विषय कसा काय म्हणताय? ह्यांचा पाठिंबा कधी दिला तेच माहित नाही आम्हाला. कोणाचा? नाही त्यांनी दिला की, पण त्यांच्या प्रश्नाचं उत्तर द्या. ते काय जाहीरपणे लाईव्ह हे कुठले कार्यकर्ते चित्र बरं कोणत्या पक्षाचे आहेत? कोणत्या पक्षाचे? एकनाथ शिंदे हे येत नाहीत ना मध्ये? त्यांना बघा. हे मी एकनाथ शिंदे गटाचा आहे. आम्ही कालच संजू रांदेच्या माध्यमातून प्रवेश केलेला आहे. खुल्याम असं काही दारात पण खोली आम झाला काय सभेत झाला. पण नाही त्यांना म्हणायचंय काय की अगोदर तुमचा हे जे गटाचं बोलतायत त्यांची नेत्यांनी काँग्रेस, परत शिवसेना, भाजप हे असे उड्या मारत हे बी आलेतच की. अहो आमच्या नेत्यांनी तरी ठामपणे ज्या पक्षात आले त्या पक्षाचं काम केलं, पण यांचे रामराजे नाईक निंबाळकर ती कुंडली मारून बसलेले ते एकाच पक्षात. निश्चितपणानं पोराचा प्रचार करायला आता फक्त ते बाहेर पडल्यात. मध्यंतरीच्या काळात ज्यावेळेस आमदारकी होती त्यावेळेस ते घरातून सगळं सूत्र आलं होतं, ते घरातून सगळं कामकाज करत होते. त्यावेळेस ते अजित पवार गटात होते. आणि आता कालच्या सभेत सुद्धा त्यांनी सांगितलं की मी महायुतीचं काम करतोय. ते उघड कुठं आलेत तेव्हा? द्या उत्तर मला. उघड कशात आलेत ते? धनुष्यबाणावर आले नाही उघड आलेच ना आता परवा. कोण आले? संजूराजे आले, पिंटूबाबा आले, अनिकेतराजे आले, श्वेतराजे आले. त्यांचा परवा दिवशी प्रवेश झाला. त्यांचं भाषण ऐकलं ना काका तुम्ही? तुमची लाईव्ह होती तिथं. त्यांची ते काही स्वतः म्हणले की मी महायुतीचा म्हणून या ठिकाणी आलो. महाराज साहेब म्हणले महायुतीचा आहे म्हणून मी इथं स्टेजवर आज आलोय. प्रवेश कशाचा झालाय? मुलांचा झालाय. आता ह्यांचं काय म्हणणं आहे की प्रवेश जे झालाय का नाही, हे प्रवेश कशाचा झालाय? फलटणचा हे कलगीतुरा तर कायम राहणारच आहे. पण ह्याच्यापेक्षा भयानक गोष्ट जर आज फलटणला काळीमा फासणारी गोष्ट झाली, संपदा मुंडे ज्या डॉक्टर होत्या त्यांच्यावर अन्याय अत्याचार झाला होता. आजही फलटणमध्ये खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. हा जो मुलगा बसलाय हा कार्तिक जुवेकर नावाचा हा मुलगा आहे आणि हा 6 वर्षाचा आहे. आणि हा विनय भंगाच्या केसमध्ये ह्याला सहआरोपी म्हणून याचं नाव आलेलं आहे. काय आज पोलीस प्रशासनाला आम्ही ह्याच्याबद्दल विचारायला गेलो असता पोलीस प्रशासन उडवाउडवीची उत्तरं देतं. ह्याच्यात जो प्रमुख आरोपी आहे त्याला पहिला हजर करा, मग पुढचं काय असेल ते बघू असं म्हणतात. प्रमुख आरोपी हा भीतीपोटी पळून गेलाय. जर खोटे गुन्हे दाखल होणार असले तर मला सांगा कुठला माणूस कायद्यासमोर यायचं किंवा पोलिसांसमोर यायचं धाडस करत? आज ह्या ज्या सगळ्या महिला बसतात, मी खाली येतो. महिला कुठे आहेत? ज्या सगळ्या महिला आहेत ह्या ज्या सगळ्या महिला आहेत ह्या मलटण भागामध्ये राहतात. आणि जो आरोपी विनय भंगाच्या केसमध्ये फरार आहे त्याच्यावरतीच परत काल नव्यानं दगडफेक केली म्हणून परत गुन्हा दाखल होतोय. म्हणजे मला सांगा की सातत्याने एक जो काही गट आहे त्याच्यावरती अन्याय अत्याचार एका गटाने करत राहायचं आणि त्याला परत कुणीतरी राजकीय पाठबळ द्यायचं, पोलीस स्टेशनला फोन करायचा. आणि असा जर अन्याय अत्याचार चालला तर मला सांगा अजूनही फलटणमध्ये मुर्दे पडायचं प्रशासन वाट बघतंय का? अजूनही ह्या महिलांनी आत्महत्या करायची? यांच्या पुढे पर्याय काय आहे? तुम्ही त्यांच्याशी एकदा चर्चा करा. आणि ह्या गोष्टीमध्ये कुठला गट हा ह्यांना न्याय मिळवून देण्यासाठी समोर येतोय का? त्यांनी आलं पाहिजे. प्रशासन दुरुस्त होतंय का? आज निवडणुका कोणी सांगू शकाल? हे सांगतायत ते काय झालं? तेच आम्ही संघटित होतो. खरं सांगतायत सगळं. बोला मग. तुम्हाला बोलायचंय का कोणाला? हो बोलायचं. आमच्यावर लईच अन्याय करतात. लईच आमच्यावर अन्याय पोरा बाळावर करतात. घरातनं उचलून पोलिसांना येतात. कुणी बी काय खोटी केले तर आम्ही नोकरी गेली पोराची काय केलं. 15-20 पोरांना आतमध्ये टाकलं. मग ती पोरांनी काय करायला पाहिजे? आज केस करतात, आमची केस पण घेतली ना. काय करायला पाहिजे? मध्ये सही
पुन्हा आतमध्ये टाकलं. आम्ही गेलो तिथं बसलो दिवसभर. आमची केस घेतच नाही. आमची केस अजून घेत नाही. पूर्ण घेऊन आणली. पोरांकडनं चुकी होती, भांडणं होती, पण छेडछाड आहे. गुन्हा दाखल करण्यापूर्वी पोलिसांनी आमची एवढीच मागणी शहानिशा तरी केली पाहिजे का नाही? केस कुठून बी तरी घेतलेला फोन आहे. येतोय, कुठून तरी काहीतरी होतंय म्हणून गुन्हे जर दाखल होत असतील म्हणजे प्रशासनाकडे कुणाचं लक्ष आहे का? हे सगळ्या घडामोडी आता राजकीय होत राहतील. ठीक आहे, आम्ही गेल्यावर कुणी म्हणतात एक आणि सत्तेत ladies- जाईल, दुसरा सत्तेत येईल. मला एक प्रश्न याला विचारपूर्वी थांबा, इकडे येतो. आम्ही भैया परवा पालकमंत्री आले होते, ते काय म्हटले? दिला अर्ज त्यांच्याकडे दिलं आम्ही त्यांना पण दिलं. मग हा प्रकार काय? दिला अर्ज. काढले पेट्रोल टू ह्यांना आणि आता उभा राहणार म्हणजे सत्ता यांचीच आहे. राज्यात सत्ता यांचीच आहे, केंद्रात सत्ता आहे, पालकमंत्री ह्यांचाच आहे आणि आरोप करतात पुन्हा करतात आरोप तर दुसऱ्या त्यांची सत्ता बी नाही. अशा लोकांवर आरोप करतात. पालकमंत्री यांचा असताना ह्यांना भूमिका घेतली पाहिजे ना. आता बोला बोला बोला. वेळ झाली नाही पाहिजे 6 वर्षाच्या म्हणजे तुम्हाला समज आहे. आम्ही सांगितलं पण मला समजते. अच्छा ठीक आहे. आता तुमच्याला चुकीचं आहे का? 6 वर्षाच्या जर आपल्या होत असेल तू बाळ दाखव. हेच आहे का बाळ? आहे, कार्तिक जुवेकर आहे, अजून लोन आहे ते पोलीस स्टेशनला. त्यांच्या वर्णात हे नागरिक नाही मग आता हे घडतंय त्याच्या पाठीमागे कोण आहे हे काय आम्हाला माहिती नाही. काय? तुम्हाला माहिती नाही? नाही ना, आमच्यात झालं तर कृती केली. ओके. लहान बाळावरती असं झालं नाही पाहिजे. फक्त ही राजघाटात काय होतं की उमेदवार जे आहेत तर यांची प्रतिमा कशी खराब झाली या पद्धतीने काम चालू. पालकमंत्री कुणाचा आहे? शिवसेनेचा. खराब कोणाचंच नाही. शिवसेना पालकमंत्री साहेबांना या घटनात अक्षयदादाचं काम चांगलं आहे. आम्ही चळवळीत अक्षयदादा असेल ते समुद्र पद्धतीने आम्ही काम करत असतो. आम्ही आता ही घटना समोर आली त्यांच्या आता पोलीस प्रशासन कुणाचं ऐकतं? पालकमंत्री असतील किंवा वरिष्ठ अधिकारी असतील किंवा एस पी साहेब असतील किंवा आय जी साहेब असतील यांच्या माध्यमातून ऐकलं जातं. आता कुणावर जर बोगस गुन्हा दाखल करायचा म्हणलं आता हे म्हणतात की कुणावर बोगस गुन्हा दाखल केला जातो. यांच्या बोगस गुन्हा दाखल आता चालूच्या परिस्थितीला होत नाही. ही दिशाभूल करायचं काम ह्यांच्यापेक्षा माझा मी आता पहिल्यांदा सांगतो 2014-2015 मध्ये माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केलेला राजघाटाने. माझ्या पुतण्याला मारहाण केली, मी विचारायला गेलो म्हणून माझ्यावरती 353चा गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याच्यामध्ये 2 वर्ष मला रामराजे निंबाळकरांनी मी लाईव्हच्या माध्यमातून सांगतोय मला इतका भयंकर त्रास दिलेला आहे त्यामध्ये की जबरदस्त त्रास मला दिलेला आहे. सेशन ज्याच्यावर घडतं मग हे बी खोटंच आहे. मला माझा प्रश्न क्लिअर करू द्या. 2015-2016 मध्ये मी अक्षरशः इतकं वातावरण माझं भयंकर करून ठेवलं होतं राजघाटाने की सांगता येणार नाही अशा पद्धतीने केलं होतं. माझ्यावर खोटा गुन्हा सांगतो ते सगळं सांगतो. ज्यावेळेस गुन्हा दाखल झाला 353चा टेबल जामीन होता चिपला म्हणजे खालच्या तालुका लेवलच्या कोर्टामध्ये त्याला टेबल जामीन होता. माझ्यावर 6 दिवसाची पीसी घेतली. मर्डर करणाऱ्या गुन्हेगारावर सुद्धा 6 दिवसाच्या 5 दिवसाच्या पीसी घेतल्या जात नाहीत. एका न्यूज पत्रकारांनी ज्यावेळेस मला पोलीस कोल्हापूर जेलला मला पाठवलं त्या कोल्हापूर जेल ज्यावेळेस मी जामीन मी सातारमध्ये घेतला म्हणजे तालुका लेवलच्या केसचा जामीन मी जिल्हा सत्र न्यायालयामधून जामीन करून घेतला 353चा. पण 353 हा बेलेबल जामीन होता म्हणजे मुंबई पोलीस ऍक्टमध्ये हा बेलेबल जामीन आहे. परंतु तरी बी राजकीय ताकद वापरली आणि मला माझ्या कुटुंबाला नाहक त्या ठिकाणी त्रास दिलेला आहे. त्याचबरोबर फलटणमध्ये जे आरक्षित जागेवरती जे आमदार जे वळू आमदार दीपक चव्हाण हे जे ज्यावेळेस निवडून आले ते 15 वर्ष यावेळेस रोहन काकडे सुमिता वेळे सुगायकवाड म्हणून एक मुलगी भगिनी आहे यांच्या कार्यकाळात सगळ्यात जास्त दलित हत्याकांड यांच्या कार्यकाळात सगळ्यात जास्त दलितांवर अन्याय अत्याचार हे घडलेले आहे. आता तुम्ही बोला की असं का नका सांगू बोला रे. काय बोलताय हे असं काय अर्थ नाहीये. माझ्याकडे पुरावे तुम्ही केस करा ना. तुम्ही केस करा. तुम्ही जे आता सुमितचं नाव घेतलं आणि कुणाचं तरी नाव घेतलंय तुम्ही त्यांच्यावर केस करा ना. माझं काय म्हणणं आहे याच्यात आता माझं ऐकत दोन्ही गटाचे 2 मिनिटं मला 6 महिने तडीपार केलं. 324च्या केस खाली तडीपार करता येतं का? 324च्या एका केसवरती तडीपार ह्यांच्या गुन्हा मी त्यांना दाखल करता की इथं हॉस्पिटल आहे का नाही ऐका की हॉस्पिटल झालं का नाही शिक्षकाला चापट लावली होती म्हणून ह्यांच्यावर गुन्हे दाखल झाले होते. मला काय शाळेतल्या शिक्षकावर चापट लावली होती.
मी जर त्या ठिकाणी मारलं असतं तर कायद्यानं मला सोडलं नसतं. त्या केसमध्ये मला जिल्हा सत्र न्यायालयामध्ये निर्दोष माझी मुक्तता करण्यात आलेली आहे. ह्यांच्यावर केसेस चालू आहेत. माझं एकच म्हणणं आहे, आता मागे जे झाला ज्यांच्या अन्याय अत्याचार ते ठीक आहे, होऊन गेलंय, पण आता ही नव्यानं जी प्रकरणं पुढे येत आहेत ह्यांच्यासाठी कोण लढणार? ह्यांना वकील कोण? आता ही आज गरीब लोक आहेत, ह्यांच्यासाठी वकील कोण देणार? ह्यांच्याकडे याला एकमेव पर्याय आहे की पालकमंत्री हे धनुष्यबाणाचे आहेत आणि धनुष्यबाणामध्ये रामराजे नाईक निंबाळकरांनी प्रवेश केलेला आहे. तिकडे जाण्यापेक्षा तिथं जावा, तिथनं त्यांना सोडवायचं नियोजन करा, एवढी हे सांगायचं होतं मला. आता माझं म्हणणं आहे, रामराजे असतील काय किंवा खासदार साहेब, खासदार दोघांना चुकीचं नाही म्हणत, दोघं बी आहे चांगली, फक्त आम्हाला न्याय पाहिजे. आमचं म्हणणं काय आहे की आज न्याय पाहिजे. आमच्या पोरांना घरात नव्हतं ना, आम्ही केस करायला गेलो तर आमची केस घ्या पाहिजे. बाहेर केस करत आता पोलीस साहेब काय म्हणतो, लेडीज आणतो का मारायला आम्हाला? केस करायला गेलं तर ह्या पोरांना तर पोरं बी कालच्या भांडणात नाही, तरी बी त्या पोरांच्या आता उद्या राहिला महिला काय म्हणतात? नाही हा महत्वाचा विषय आहे. आम्ही काय म्हणतोय की आज दोन्ही गटाचे कार्यकर्ते इथे आहेत. दोन्ही गटातले जर कुठल्या कार्यकर्त्याकडून ह्यांच्यावर अन्याय होत असेल तर त्यांनी त्या कार्यकर्त्याला पहिले सांगावं की ह्यांच्यावर अन्याय करू नये. मी कुणावर एकावर पोट ठेवत नाही. दुसरी गोष्ट, जे ह्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल झालेत, ह्यांची आज परिस्थिती नाही, त्यांना वकील द्यायचं काम त्या गटानं जाहीरपणे करावं. माझं असं इथून आव्हान आहे की ह्यांना न्याय द्यायचं काम जाहीरपणाने करावं आणि मग त्याच्यानंतर मग विकास वगैरे सगळ्या गोष्टीवरती आपण बोलू. जर समाज व्यवस्था जर चांगली उभा नसेल, मला सांगा, तर विकास किती जरी झाला फलटणला तरी त्याचा काही उपयोग आहे का? जर मुर्दे पडणार असतील तर त्या विकासाचा काय उपयोग आहे का? रावणाची लंका पण सोन्याची होती, मग त्याला आपण आदर्श मानतो का? काय चाललंय बघा आता विषय कसा होतो सर, झालेले मी अजून ते सांगतोय की झालेली घटना यांच्यावरची गुन्हा दाखल झाला निंदनीय. त्याचा मी पुन्हा एकदा अजून डबल त्याचा जाहीर निषेध करतो. परंतु कायद्याच्या चौकटीमध्ये काही गोष्टी आहेत. तुम्ही ही हायकोर्टामध्ये याचिका ह्याच्यावरती दाखल करा, आक्षेपाव तिथनं क्रॉस म्हणजे क्रॅश करा. जो गुन्हा दाखल झालेला आहे ना तो क्रॅश करा आणि संबंधित ज्या अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केला त्यांच्या चौकशी बसवा. ही राजकीय मी काय म्हणतोय, सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.